घेतलेली आहे. 10 जानेवारीला निकाल येणं अपेक्षित आहे. काही प्लॅन तयार ठेवलेला आहे ABCD. हा प्रश्न आमच्याऐवजी अध्यक्षांना विचारला पाहिजे. आमचा प्लॅन एकच आहे. हे सरकार लोकसभेत जागा निवडून आणेल, हे विधानसभेत पुन्हा निवडून येईल. या सरकारला कुठलाही खतरा नाही. कोरोनावर ऍक्शन त्यांनी ऑलरेडी घोषणा केली त्याची. कोणी? नाही यांनी तो वेगळा तुम्ही कोरोनावर. कोरोना बिलकुल याच्यामध्ये जे काही त्याचे उपाय करायचे आहेत आणि आरोग्य यंत्रणा जी आहे ती सर्व आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल. 24 तारखेला अल्टिमेटम ते ठाम आहे. आपलं बोलणं सुरू आहे. हो नाही कुठे आहे? बरोबर. अच्छा तिकडे. 24 तारखेचा अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. आपलं मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? 24 तारखेला जे आंदोलन करणार असतील तर आपली भूमिका काय? नाही हे बघा एकच आहे. हे सरकार जे आहे कमिटमेंट देणारं आणि पाळणारं आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे कधी आचारसंहिता गेले 20 वर्षापासून आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागते. त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही. त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जरांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय जाहीरपणे की आपल्या समोरच ही सगळी कामं आहेत सुरू आणि जे निर्णय आहेत जे आपल्या समोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलाही काही आम्ही आडपडदा ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.